श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवे बदल घेऊन येणार आहे? नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल का? आर्थिक स्थिती मजबूत होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? प्रेम, आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत ग्रहांची साथ कशी असेल? चला जाणून घेऊया तूळ राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संतुलन, प्रगती आणि नव्या संधींचा ठरू शकतो. या काळात अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील, मात्र प्रत्येक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घेणे आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल आणि मनातील अनेक चिंता दूर होतील. मेहनतीला योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा संपूर्ण पंधरवडा यश, समाधान आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. आरोग्य. या पंधरवड्यात आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळणे आवश्यक राहील. कामाचा वाढलेला ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा अवलंब केल्यास शरीरात चैतन्य टिकून राहील. संतुलित आहार घ्या आणि बाहेरील तेलकट पदार्थ शक्यतो टाळा. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास करताना आरोग्याची विशेष काळजी घ्या. भरपूर पाणी प्या आणि वेळेवर जेवण करा. सकारात्मक विचारांमुळे मानसिक स्थैर्य लाभेल. नियमित दिनचर्या तुमची ऊर्जा वाढवेल. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. लहान त्रास मोठा होण्यापूर्वी उपचार घ्या. एकूणच योग्य काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण प्रेमळ आणि आनंदी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल. जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळू शकतो. जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक निर्णयात लाभदायक ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. घरातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. एखादा छोटा कौटुंबिक प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रेमळ संवादामुळे नात्यातील गोडवा वाढेल. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. सर्वांच्या सहकार्यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. मानसिक समाधान आणि आनंद या काळात भरपूर मिळेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा काळ प्रगतीचा राहील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. बढती किंवा मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि फायदेशीर व्यवहार मिळू शकतात. भागीदारीतील कामात पारदर्शकता ठेवा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पकतेचे कौतुक होईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. नियोजनबद्ध कामामुळे अपेक्षित यश मिळेल. मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. हा काळ भविष्यातील मोठ्या प्रगतीचा पाया ठरेल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा समाधानकारक राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. बचतीवर विशेष भर द्या. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकतो. कर्ज फेडण्याची संधी मिळेल. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा. मोठी खरेदी विचारपूर्वक करा. कोणालाही मोठी रक्कम उधार देणे टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च कमी करा. योग्य निर्णयांमुळे आर्थिक स्थैर्य वाढेल. हा काळ आर्थिकदृष्ट्या आशादायक ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जिव्हाळा वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. काही जुने मतभेद मिटतील. अविवाहित व्यक्तींना चांगले स्थळ येऊ शकते. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. संवादामुळे नात्यातील गैरसमज दूर होतील. छोटा प्रवास नात्यात अधिक गोडवा आणेल. कुटुंबातील मोठ्यांचं सहकार्य मिळेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. विश्वासामुळे नाते अधिक मजबूत बनेल. एकमेकांचा आदर वाढेल. नात्यात स्थैर्य आणि समाधान मिळेल. प्रेम आणि सहकार्यामुळे आनंद द्विगुणित होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे चांगले फळ देणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यशाचे संकेत मिळतील. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. नवीन विषय समजण्याची क्षमता वाढेल.
वेळेचे योग्य नियोजन करा. मोबाईल आणि इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आत्मविश्वास वाढेल. नियमित सरावामुळे अपेक्षित निकाल मिळेल. मित्रांची योग्य साथ मिळेल. अभ्यासातील सातत्य कायम ठेवा. मेहनतीवर विश्वास ठेवा. भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. प्रवास. या पंधरवड्यात प्रवासाचे योग अनुकूल आहेत. व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. दूरच्या प्रवासातून आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन होईल. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने मानसिक ताजेपणा मिळेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील. प्रवासाचे योग्य नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. सुरक्षिततेची काळजी घ्या. प्रवास आनंददायी आणि फलदायी ठरेल. अनेक चांगल्या आठवणी या काळात मिळतील. उपाय. दररोज देवी महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची पूजा करा. ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गरजूंना अन्नदान करा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि अडथळे दूर होतील. एकूण हा पंधरवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ देणारा, नातेसंबंध अधिक दृढ करणारा आणि प्रगतीच्या नव्या संधी निर्माण करणारा ठरू शकतो. योग्य नियोजन, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील आणि कुटुंबाचे सहकार्य तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. आरोग्याची काळजी घेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा संपूर्ण पंधरवडा भविष्यातील यशासाठी भक्कम पाया घालणारा ठरेल. धन्यवाद.